नमस्कार. मी सतीश कोचरेकर. आम्ही पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहकारी आहोत. डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई हे पितांबरीच्या माध्यमातून विविध प्रॉडक्ट सातत्याने समाजासमोर आणत असतात आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास असतो आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग पितांबरीमध्ये आयोजित केले जातात. या माध्यमातून आज टेंडर टेक या आस्थापनाचे शेरकर सर यांच्या माध्यमातून आज एक टेंडरिंगच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं आणि या निमित्ताने आपलं प्रॉडक्ट हे ग्लोबल मार्केटिंग आपण कसं करू शकतो, किती प्रकारे त्याचं आपण मार्केटिंग करू शकतो, लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवू शकतो, वेगवेगळ्या स्टेटमध्ये याचं टेंडरिंग कशा प्रकारे करू शकतो, याची संपूर्ण माहिती आज या ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्हाला मिळाली. इतकंच नव्हे तर ट्रेनिंगसारखा हा जो काही क्लिष्ट विषय आहे तो अत्यंत सोप्या पद्धतीने सरांनी आम्हाला समजावून सांगितलं. म्हणजे दिवसभराचं ट्रेनिंग कधी पार पाडलं हे आम्हाला समजलं सुद्धा नाही आणि खूप महत्त्वाचे आणि गंभीर विषय हे अत्यंत हसत खेळत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सरांनी आम्हाला समजावून सांगितले. याबद्दलचे आम्ही काही जे अनुभव आहेत त्यांचं सहकारी तुमच्यासमोर मांडते. गेले काही वर्षापासून आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सगळ्या साईट्सवर अवेलेबल आहोत किंवा डिस्ट्रीब्युटर्स आणि आपले जी काही रिटेलिंग आहे ती खूप स्ट्रेंथ आहे आपल्या इंडियामध्ये. पण त्याचबरोबरीने आपण बघतोय की गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसेस सारखे जसे की आता ONDC झाले, टेंडर मार्केट, महाटेंडर्स झाले, असे काही साईट्स आहेत ज्याच्यावरती अजून आपण लिस्टिंग केलेली नव्हती. तर गेले काही वर्ष आपण खूप प्रयत्न करतो त्याच्यावरती लिस्ट करून आपले प्रोडक्ट्स तिथपर्यंत पोहोचायचे, कारण आपले वेगळे ऑडियन्स सुद्धा टार्गेट असू शकतात आणि त्या पद्धतीने आपण ते प्रोडक्ट्स त्या लोकांपर्यंत पोहोचवू. तर ह्याच्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत होतो तर ते कसे पार पाडावे म्हणून एक आपले लीगल डिपार्टमेंटने सजेस्ट केलेले आहेत श्री मकरंद शेरकर सर. ते आज आमच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी आज आम्हाला ट्रेनिंग दिली. त्यांनी आम्हाला दाखवलं की किती वेगळे साईट्स आहेत आणि त्यांच्या कसे वेगळे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स किंवा काय आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतात किंवा काय डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात. तिथे आपल्याला जर आपले प्रोडक्ट लिस्टिंग करायचे असतील आणि किंवा त्याच्यातनं आपल्याला ऑर्डर्स मिळवायचे असतील तर आपल्याला काय क्रायटेरिया फॉलो करायचे असतात. काही गाईडलाईन्स आहेत जे फॉलो केल्याशिवाय तुम्ही ॲज अ मॅन्युफॅक्चरर तिथे एस्टॅब्लिश होऊ शकत नाही किंवा काय त्याच्या म्हणजे जे काही त्याच्यामध्ये आपल्याकडे कन्व्हिनियन्स आहे ते त्यांनी आज आम्हाला दाखवून दिलं. खूप छान पद्धतीने मी माझी टीम जी D2C आम्ही कार्यरत आहोत, म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर्स आम्ही सेलिंग करतोय. आज डायरेक्टली एक B2B पोर्टलला जेव्हा मी बघतोय की बाबा आज आम्हाला कस्टमर जर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसमधनं शोधायचे झाले तर दिस इज डिरेक्टली आम्ही B2Bला अप्रोच करणार आहोत. तर तेही तेवढं आम्हाला सोपं वाटलेलं आहे त्यांच्या गायडन्समुळे. नमस्कार, माझं नाव सविता सावंत. आज माझ्यासाठीची ही जी टेंडर्सची जी संकल्पना होती ती माझ्यासाठी नवीनच होती आणि ह्याच्यामध्ये टेंडर्स कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, कसं तिथे अप्रोच होतो, कसं प्रोडक्ट लिस्टिंग करायचं आहे, कुठले प्रोडक्ट लागतात, त्याच्यासाठी काय कॅटेगरी लागते वगैरे, हे सगळं मला आज शिकण्याची संधी मिळालेली आहे. तर मी काही जास्त बोलत नाही. ह्याच्यामधून मला आज बरेच काही डिटेल्स कसे काही केलेले ते सतीश सर आणि माझ्या निशा मॅडम यांनी सांगितलेलंच आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आहे. तर माननीय रवी सर, त्याचबरोबर लिगल टीम आणि माझ्या सिनियर्स निशा मॅडम यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर सरांनी जी मकरंद सरांनी आम्हाला ट्रेनिंग दिली त्याचेही आभार मानते. थँक्यू सो मच सर. नमस्कार, मी अर्चना वाकड. टेंडर टेकचे मकरंद सरांकडनं आम्हाला खूप काही आज शिकायला मिळालं. बेसिकली ही मला संकल्पना माहितीच नव्हती. टेंडर किंवा GM पोर्टल कसं असतं किंवा काय असतं, त्याच्यामध्ये आपले कसे प्रोडक्ट लिस्टिंग करून आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो हे आम्हाला त्यांच्याकडनं आज कळलं. मी त्यांनी बऱ्याचशा साईट्स आम्हाला दाखवल्या की कशा प्रकारे हे टेंडर्स भरलं जातं किंवा कशा प्रकारे आपण तिकडे अप्रोच करायला पाहिजे. तर ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि त्यासाठी मी सगळ्यांचे आभार, पहिले म्हणजे रवी सरांचे, मकरंद सरांचे, म्हणजे लिगल टीम्स आणि आमच्या निशा मॅडमचे सगळ्यांचे आभार मानते.